करते क्लिन्झिंगसाठी फेस वॉश यूज करते मी. तो हा हॅलो फ्रेंड्स, मी पायल अनुश्री ड्युटी या आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे हार्दिक स्वागत करते. आजचा आपला टॉपिक आहे की फेस क्लिन्झिंग कसं करायचं. फेस क्लिन्झिंग म्हणजे काय आहे? सो बेसिकली फेस क्लिन्झिंग करणं ही सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप आहे. म्हणजे आपण कुठेही बाहेर जातो, त्या बाहेरची धूळ आपल्या चेहऱ्यावर येते. आता सुद्धा आज मी बाहेरूनच आली आहे आणि मी हा व्हिडिओ शूट करते आहे की तुम्हाला दाखवण्यासाठी की मी क्लिन्झिंग कसं करते. बेसिकली क्लिन्झिंग म्हणजे काय? चेहरा व्यवस्थित क्लीन करणे म्हणजे क्लिन्झिंग. आता जेव्हा आपण बाहेरून येतो, आपल्या चेहऱ्याला क्लिन्झिंगची का गरज आहे किंवा फेस क्लीन करण्याची का गरज असते? तर जेव्हा आपण बाहेरून येतो किंवा बराच वेळ जर आपण फेस क्लीन केला नाही तर आपल्या फेसवर नॅचरली ऑइल म्हणजे सीबम रिलीज होत असतं फेसमधून आणि मग त्यामुळे चेहरा आपला ऑइली दिसतो. आता सुद्धा माझा चेहरा तुम्हाला इथे हे सगळीकडे ऑइली दिसत असेल. तो का दिसतोय? कारण मी जस्ट बाहेरून आले, चेहऱ्यावर आपल्याला घाम येत असतो, बाहेरची धूळ आहे ती त्या घामामुळे आपल्या चेहऱ्याला चिटकत असते आणि त्यामुळे जर आपण प्रॉपर फेस वॉश किंवा क्लिन्झिंग चेहऱ्याची नाही केली तर काय होईल? चेहऱ्यावर ॲक्ने पिंपल्स येतील आणि मग त्यामुळे आपली स्किन ही सेन्सिटिव्ह होईल. त्यामुळे फेस क्लिन्झिंग करणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि हे सर्वांनी केलंच. मार्केटमध्ये बरेच तऱ्हेचे क्लिन्झिंग प्रोडक्ट अवेलेबल असतात. त्यामध्ये खूप प्रोडक्ट्स आहेत. आजकाल मार्केटमध्ये प्रत्येक स्किन टाईपसाठी वेगळा क्लिन्झिंगचा प्रोडक्ट अवेलेबल आहे. ऑइली स्किन, नॉर्मल स्किन, ड्राय स्किन, कॉम्बिनेशन स्किन सगळ्यासाठी वेगवेगळे प्रोडक्ट्स हे मार्केटमध्ये अवेलेबल आहे. जर तुमची स्किन ऑइली असेल तर तुम्ही जे जेल बेस्ड फेस वॉश येतात, जेल बेस्ड क्लिन्झर येतात ते यूज केले पाहिजे. जर तुमची स्किन नॉर्मल असेल तर तुम्ही जे नॉर्मली ऑल स्किन टाईप जे काही प्रोडक्ट असतात ते तुम्ही यूज करू शकता. आणि ज्यांची स्किन ॲक्नेमुळे, पिंपलमुळे किंवा कोणत्या ॲलर्जीमुळे सेन्सिटिव्ह असेल त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मोस्ट ऑफ द क्लिन्झिंग प्रोडक्ट यूज करायला पाहिजे, कारण तेच त्यांच्यासाठी चांगलं असतं. कारण आपण जे मार्केटमधून प्रोडक्ट आणतो प्रत्येक प्रोडक्टचा pH हा वेगवेगळा असतो. आपण त्याच्या पाठी जो pH लेवल असतो तो चेक करूनच क्लिन्झिंगचे प्रोडक्ट घेतले पाहिजे, तरच ते आपल्याला सूट होतील, आपल्यासाठी ते चांगलं काम करतील. कारण मार्केटमध्ये खूप तऱ्हेचे क्लिन्झिंग प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत. आता माझ्या पार्लरमध्ये जे काही बेसिक क्लिन्झिंगचे प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत, बेसिक जे क्लिन्झर्स असतात ते आम्ही पार्लरमध्ये यूज करतो. त्याचप्रमाणे मी माझ्यासाठी एक फेस वॉश पार्लरमध्ये ठेवला आहे, तो सुद्धा मी तिकडे यूज करते. सो आपल्या पार्लरमध्ये जे बेसिक क्लिन्झिंगचे प्रोडक्ट आहेत, बेसिक क्लिन्झर्स आहेत आणि माझा एक फेस वॉश आहे ते मी तुम्हाला आज इकडे दाखवणार आहे. सो सगळ्यात पहिला आहे क्लिन्झिंग मिल्क असतं, त्याच्यावर लिहिले, आता तुम्हाला इथे उलटं दिसेल पण हे इथे लिहिलंय क्लिन्झिंग मिल्क. हे नॉर्मलवालं जे क्लिन्झिंग मिल्क आहे ते आहे, आता हे संपलं आहे, थोडंसंच राहिलंय खाली. हे नॉर्मल जे क्लिन्झिंग मिल्क असतं ह्याच्याने तुम्ही बाहेरून आलात किंवा तुमचा मेकअप आहे, फेसवर मेकअप आहे तरी ह्याच्याने तो रिमूव्ह होतो. हे डीप क्लिन्झिंगचं काम करतं. जसं की फेशियल क्लीनअपसाठी हे क्लिन्झर यूज करतो आम्ही शॉपमध्ये, पार्लरमध्ये हे क्लिन्झर आपण यूज करतो. सो हे जे क्लिन्झर आहे हे डीप जे आतमध्ये पर्यंत जर तुमचं प्रॉडक्ट गेलं आहे ते क्लीन्स करण्याचं काम हे करतं. त्यामुळे हा एक क्लिन्झर आहे. त्यानंतर हा लॉरियलचा हा क्लिन्झर आहे. हा क्लिन्झिंग जेल आहे, हा ऑइल फ्री आहे. हा बेसिकली ऑइली स्किनसाठी खूप छान काम करतो, कारण याचं जे टेक्स्चर आहे ते आहे याची हे ऑइली बेस आहे. त्यामुळे हे क्लिन्झर सुद्धा खूप छान काम करतं. लॉरियलचं आहे. ते सॅलिसिलिक ॲसिड आहे जे आपल्या फेससाठी खूप चांगलं आहे, तर हे सुद्धा छान आहे. त्याच्यानंतर एक नॉर्मल आहे बेसिक क्लिन्झर, हे सुद्धा आपण क्लीनअपसाठी फेशियलसाठी यूज करतो. हे सुंदरा ब्रँडचं आहे, हर्बल आहे. हे सुद्धा चांगलं क्लिन्झर आहे. याच्यावर पण लिहिलं आहे जेंटल क्लिन्झर, जेंटल फेस वॉश टाईप हे आहे. हे जेल बेस आहे बघा, हे पूर्ण जेल कन्सिस्टन्सीमध्ये आहे. याचा फेस येतो पण हे जेल आहे पण याचा फेस येतो. हे पण खूप चांगलं क्लिन्झिंग करतं.
चेहऱ्यावर असं म्हणजे क्लिन्झिंग केल्यावर जो ग्लो येतो ना नॉर्मल, तो याच्यामुळे येतो. छान आहे हे क्लिन्झर, कारण मी सुद्धा कधी कधी हे यूज करते. मी जे यूज करते क्लिन्झिंगसाठी फेस वॉश यूज करते मी, तो हा यूज करते. एलिमेंट्सचा आहे हा, चांगला आहे हा. एलिमेंट वेलनेसचा आहे. फॉर पिंपल, ॲक्ने स्पॉटसाठी पण आहे हा. 3-in-1 फेस वॉश आहे. युनिक फॉर्म्युला फॉर ऑइली अँड ॲक्ने प्रो स्किन. डेली क्लिन्झिंग फॉर इफेक्टिव्ह रिलीफ याच्यावर लिहिलेलं आहे. हे डेली क्लिन्झिंगसाठी हे पण छान आहे. मी हेच यूज करते फेसवर. कुठूनही बाहेरून आले किंवा मला असं म्हणजे सारखं म्हणजे दिवसातून 2 वेळा 3 वेळा मी फेस वॉश करत असते. मग तो नॉर्मल जो फेस वॉश आहे तो मी ह्याच्यानेच करते. हे खूप छान काम करते. सो आज बेसिक नॉर्मल मी बाहेरून आल्यावर किंवा मी माझा चेहरा कसा क्लीन करते, कसं फेस वॉश करते ते तुमच्याबरोबर आज मी शेअर करते आहे. मी ह्याच्याने फेस वॉश करते. तुम्ही सुद्धा हे घेऊ शकता. एलिमेंट वेलनेसचं आहे. जर तुम्हाला हे पाहिजे असेल तर तुम्ही मला सुद्धा सांगू शकता. क्लिन्झिंग करून दाखवते आहे, नॉर्मल क्लिन्झिंग करते आहे फेस. सो मी इथे याच्यामध्ये हे प्रोडक्ट पाणी आणि हा एक सॉफ्ट स्पंज आहे जो फेस क्लिनिंगसाठी वापरतात, तो माझ्याकडे आहे. मी चेहरा नॉर्मल ओला करून घेते. जसं की नॉर्मल क्लिन्झिंग करताना सगळ्यात आधी फेस ओला करतात, सगळ्यात आधी फेस क्लीन करतात. बाहेरची डट आहे ती बाहेरून स्पंजमधून निघून जाईल. त्याच्यानंतर मी इथे हा एलिमेंट्सचं घेते आहे फेस वॉश. एवढीशी क्वांटिटी इनफ आहे. हे बघा, हे सुद्धा जेल बेस आहे. जेल आहे बघा, अशी फ्लुइड कन्सिस्टन्सीची. हे पण खूप छान आहे, त्याने फेस पण येतो. तर मी हे नॉर्मली असं चेहऱ्याला लावते आहे. बघा आलं फेस, छान आहे, खूप छान आहे. मला याच्याने फेस वॉश केलं की खूप छान वाटतं, तर खूप फ्रेश फील होतं. सो असं मी नॉर्मली असं सर्क्युलर मोशनमध्ये असं डोळ्यांच्या खाली असं फोरहेडला सुकं वाटलं तर थोडासा हाताचा ओला करते, परत क्लिन्झिंग करते. गालावर शक्यतो सर्क्युलर मोशनच करायचं, असं नाही करायचं कधी, असं नाही करायचं. सर्क्युलर मोशनमध्येच फेस वॉश करायचा. असं करू शकता, असं अपलिफ्टिंग करू शकता फेस वॉशमध्येच, कारण आपल्याला सारखा फेसला मसाज करायला वगैरे बेसिक टाईम मिळत नाही. व्यवस्थित फेस क्लीन करून घ्यायचा. आणि त्याच्यानंतर मी नॉर्मल आता तुम्हाला स्पंजनेच क्लीन करून दाखवते, नाहीतर मी पाण्याखाली डायरेक्ट बेसिनमध्येच फेस वॉश करते. सो अशा तऱ्हेने बघा, मी नुसतं आता फेस वॉशने फेस क्लीन केलाय. माझ्या फेसमध्ये तुम्हाला फरक जाणवत असेल. चेहरा आणि आफ्टर चेहऱ्यामध्ये बघा किती फरक जाणवतोय, किती फरक मला वाटतं. आणि प्लस स्किन अशी एकदम सॉफ्ट स्मूथ होते. त्यामुळे शक्यतो आपल्या चेहऱ्यावर सोप नाही यूज करायचा. सोप हा खूप हार्श असतो. जसं की आम्ही फेशियल क्लीनअप केल्यानंतर पण कस्टमरला सांगतो की सोप यूज करू नका. का? कारण सोपचा pH लेवल जास्त असतो, माइल्ड असतो. आणि जर अशा प्रकारचे चांगले फेस वॉश यूज केले तर अतिउत्तम. सो अशा प्रकारे जी बेसिक क्लिन्झिंग असते चेहऱ्याची, ती आज मी तुम्हाला सांगितली की कशी करतात. त्याचबरोबर बेसिक जे नॉर्मल लिफ्टिंग सुदिंगसाठी जे मसाज स्टेप असते, ती सुद्धा मी तुम्हाला आज सांगितली. की नॉर्मल आपण जेव्हा फेस वॉश करतो त्याच्यामध्येच आपण बेसिक मसाज द्यायचा, की जेणेकरून आपला चेहरा छान टवटवीत मस्त दिसतो आणि आपल्याला सुद्धा खूप छान वाटतं. त्यामुळे आजचा माझा हा क्लिन्झिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर बघायला आवडेल हे सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.